चला तर मग आता आपण थँक्यू पप्पा. तिथं ते काय नाही चला तर मग आता आपण जाऊ राहिलोय तो वास्तुशांतीच्या पूजेला आणि मुलीला देखील भेटायला. आणि प्रवास करायचा आहे तरी आता काठपदर साडी घातली आहे, परंतु पूजा असल्यामुळे जे आहे तर घालावंच लागणार, त्यामुळे मग घातली. हाय हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर सकाळचे वाजले आहेत 6:30 आणि 6:30 वाजताच अगदी आम्ही सर्वजण रेडी झालो आहोत, कारण आम्हाला जायचंय पुण्याला. आणि मग पुण्याला यासाठी की मुलीला देखील भेटायचंय आणि वास्तुशांती देखील अटेंड करायची. तर मग 6:30 वाजताच आम्ही असं रेडी झालो आणि सगळं उरकता निघता तर 7 तर वाजलेच होते. परंतु चला 7 वाजता जरी निघलं तरी भरपूर म्हणजे टाइम होता. परंतु कसं आहे ना, ह्या उन्हाच्या दिवसाचं जे आहे तर जेवढ्या लवकर आपण निघू तेवढा मतलब सुखकारक प्रवास होतो. तर मग असं सकाळचं लवकर उरकून जे आहे तर आम्ही लागलो मग प्रवासाला. तर मग या ठिकाणी जे आहे तर माझी मुलगी, आम्ही दोघे आणि माझी बहीण आणि तिचे मालक, म्हणजे आम्ही असं 5 जण चाललो होतो. आणि त्यानंतर मग प्रवासाचा सुरुवात झाली. तर या ठिकाणी जे आहे तर माझी बहीण थोडीशी तोंडामध्ये बुटबुटत होती. तर म्हटलं तू काय म्हणतेस? तर मग म्हटले की मी थोडासा मंत्र म्हणते की प्रवासाला चालू केल्याच्या नंतरून थोडा बोललेलं चांगलं असतं. तर मग तिच्यासोबत जे आहे तर तो मंत्र मी देखील म्हटला आणि प्रवासाला सुरुवात केली. तर अशी मंत्राला सुरुवात करून मग आमचा प्रवास चालू झाला. आणि प्रवास चालू झाल्याच्या नंतरून आमच्या गप्पा देखील चालू झाल्या. तर आमच्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशननी आणि हावभावाने तुम्ही ओळखूच पाहत असताल की म्हणजे आमच्या किती सिरियसली गप्पा चालू आहे, किती सिरियसली विषय चालू आहे ते. तर मग अशाच गप्पा मारत जे आहे तर प्रवास आमचा कटत होता. आणि प्रवास जे आहे तर त्यामध्ये गप्पा वगैरे जर झाल्या नाही तर मग काय झालं, कारण मला जे आहे तर गाडी लागण्याचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे उलट्या वगैरे होतात, त्रास होतो. तसं तर मी अगदी पेढा जसं आपण आवडीने खातो तसं अगदी प्रवाशी गोळी जी आहे सकाळीच आवडीने खाऊन घेतलेली होती. आणि नंतरूनच मला हमेशा अशी गोळी खाऊनच प्रवास करावा लागतो, कारण मला भरपूर असा उलटीचा त्रास होतो. तर गाडीमध्ये जेव्हा गप्पा चालू असतात ना त्यावेळेस मग काय होतं, थोडंसं ध्यान जे आहे आपलं तर इकडं तिकडे भटकतं आणि थोडंसं जे आहे तर मग त्रास कमी होतो. आणि त्यानंतरून जे आहे तर असं थोडंसं ट्रॅफिक लागलं होतं, त्यामुळे ट्रॅफिकमध्ये देखील अडकलं ना तर भरपूर डेंजर तकलीफ होते, कारण त्या गाड्यांचा वास वगैरे आणि गरमी, ते ह्या गरमाटामध्ये जर म्हणलं ना तर प्रवास अगदी नको असतो. परंतु काही ठिकाणी जे आहे तर प्रवास केल्याबिगर जे आहे तर आपल्याला भागच नसतं, त्यामुळे मग प्रवास हा करावाच लागतो. तर मग 1 तासाचा प्रवास झाल्याच्या नंतरून फौजी साहेबांना झाली चहाची तल्लफ. तर मग त्यांनी गुळाचा चहा घेतला नाही असं कधी होऊ शकत नाही. मग काय मस्त त्यांनी देखील चहा घेतला आणि आम्हाला देखील गाडीमध्येच आणून दिला, कारण मी म्हटलं तो 5 मिनिटाकरता बाहेर उतरा आणि परत आतमध्ये बसा, त्यापेक्षा जे आहे तर आम्ही इथेच बसल्या बसल्या चहा घेतो. राहून दे त्याला, मी बसते तर तुझ्याकडून नाही बसणार. तर चहा घेऊन झाल्याच्या नंतरून आम्ही परत प्रवासाला लागलो. आणि मग नंतरून पुढे जाऊन चांगलं 1 तासाच्या अंतरावरती पुढे जाऊन मग शिक्रापूर टू चाकण रस्त्यावरती एक वांजे मिसळवाले, वडेवाले म्हणून आहेत. तर तिथे हमेशा आम्ही येता जाता जे आहे तर आम्ही तिथेच नाश्ता करतो, कारण खूप छान असं पद्धतीने देता पहा तिथे वडापाव वगैरे आणि मिसळ वडा आणि डोसा वगैरे देखील असतं. जे आपल्याला पाहिजे ते नाश्ता सेंटर खूप छान आहे, त्यामुळे आम्ही हमेशा कधी पण पुण्याला आमची येणं जाणं झालं की आम्ही इथेच नाश्ता वगैरे करत असतो. तर मग काय आम्ही इथे थांबलो आणि मग थोडंसं फ्रेश वगैरे होऊन जे आहे तर मस्तपैकी नाश्त्यावरती ताव मारला. तर मग अगोदर जे आहे तर मग माझ्या मुलीने आणि मी घेतला होता वडापाव, कारण बाकी दुनियामधली कोणतीही गोष्ट असू दे परंतु आवडी पुढे काहीच करता येत नाही. आणि आवड जर म्हटलं ना कितीही दूर फिरायला जाऊ द्या, परंतु वडापाव म्हटलं की तोच भरपूर आमच्या आवडीचा आहे. तर मग माझ्या बहिणीने तर डोसा घेतला होता आणि आम्ही घेतला वडापाव. मावशी, मम्मी तरी आपलं
घ्यायचं का आपल्याला ते बॉक्स घेऊन जातात तर मग आम्ही जी ऑर्डर दिली होती ती ऑर्डर येईपर्यंत जी आहे तर आम्ही बसलो तिथं जी काय म्हणतात त्याला क्रीम रोल होते, गुळाचे क्रीम रोल. तर ती विशेषता आहे त्यांची की या इथे जे आहे तर गुळाचे क्रीम रोल भेटतात. मग आम्ही बसलो त्याची क्वांटिटी आणि त्याची रेट गिनत की कितीला पडतो कसं काय ते. तर मग ते जे आहे तर आपण पॅकिंग पण पूर्ण बॉक्स घेऊ शकतो आणि तसं खोलून जर म्हटलं तर दुसरीकडे ते भेटून जातात. तर मग त्याच्यानंतरून आमची ऑर्डर देखील आली आणि मग काय मस्तपैकी वडेपाववर ते ताव मारला आणि मग पूर्ण एक वडापाव पोटात गेल्याच्या नंतरून असं वाटलं की डोसा देखील आता खायला हवा. मग काय परत डोसा देखील ऑर्डर केला आणि मग मुलीने आणि मी जे आहे तर परत मसाला डोसा देखील घेतला आणि अगदी पोट भरून असं म्हणजे आमचं नाश्ता नाही तर जेवणच झालं. आणि खूप छानपैकी मग असा जेवण झाल्याच्या नंतरून नाश्ता झाल्याच्या नंतरून मग आम्ही परत प्रवासाला सुरुवात केली. कारण पुणे जे आहे तर आमची वाट पाहत होतं. कारण मुलीचा बार फोन येत होता की मम्मी तुम्ही कुठेशी आलायत कुठेशी आलायत म्हणून. तर पटकन आम्हाला पुण्याला पोहोचायचं होतं. तर मग पोटात टाकल्याच्या नंतरून मग केली प्रवासाला सुरुवात आणि मग काय 1 ते पाऊण तासामध्ये जे आहे तर आम्ही लगेचच आळंदीमध्ये पोहोचलो. कारण थोडंसं लांबूनच प्रवास करतो. कारण बाहेरच्या साईडने गेलं म्हणजे ट्रॅफिक लागत नाही, ट्रॅफिकमध्ये माणूस फसून राहत नाही. त्यामुळे बाहेरूनच थोडासा प्रवास केला की बरं पडतो. तसा आमचा विचार चालू होता की आळंदीमध्ये उतरून जे आहे तर दर्शन वगैरे घ्यायचे आणि मग पुढे जायचं. परंतु ऑलरेडी जे आहे तर मुलीकडे जाऊन नंतरून अजून एक कार्यक्रम अटेंड करायचा होता जो वास्तुशांतीचा. त्यामुळे आहे तर मग इथे जाणं होणार नाही म्हणून मग आम्ही आळंदीमध्ये न उतरता सीधा सरळ प्रवास केला आणि अगदी आळंदीमधूनच आम्ही चालले गेलो. आणि चला आता परत कधी ना कधीतरी आल्याच्या नंतरून नक्कीच मग आम्ही आळंदीमध्ये दर्शनासाठी उतरू. तर मग काहीच थोड्या काळामध्ये जे आहे तर आम्ही पोहोचलो आमच्या मुलीपाशी. तर मग इथे आल्याच्या नंतर जे आहे तर थोडीफार एंट्री वगैरे करावी लागते. कारण सर्व काही ते जी वॉचमॅन लोक आहेत तर विचारून घेतात आणि पूर्ण बिल्डिंगच्या स्टार्टिंगला जी गेटवरती आहे तर पूर्णपणे एंट्री वगैरे करून घेतात. त्यानंतरून एंट्री झाल्याच्या नंतरून गाडी एका साईडला लावली खाली पार्किंगमध्ये आणि मग आम्ही रूमवरती गेलो. तर झालं असं की मुलीकडे येताना जे आहे तर आदल्या दिवशीच मी रात्रीच्याला सामान भरून गाडीमध्ये ठेवलं होतं. परंतु जी मी काही चिप्स भरले होते तर मी काय म्हटलं त्याला नंतरून मी एक मोठी बॅग लावल. परंतु माझ्या बिलकुलही आठवणीत राहिलं नाही त्याला मोठी बॅग लावण्यासाठी. त्यानंतरून जे आहे तर मग गाडीतून सामान वगैरे काढून आणलं. त्यावेळेस चक्क यांनी अशीच पिशवी घेऊन आले. त्यावेळेस माझ्या डोक्यात आलं की अरे मी तर याला जी मोठी पिशवी आहे तर लावायचीच विसरली म्हणून. परंतु ते उघड्यावरती आणायला थोडंसं बरं वाटलं नाही, मला देखील बरं नाही वाटलं. परंतु चला असो. त्यानंतरून जे आहे तर मग मुलीला माठ देखील आणला होता पाणी पिण्यासाठी. कारण उन्हाळ्याचं जे आहे तर भरपूर असं नॉर्मल भांड्यामध्ये पाणी गरम होतं म्हणून मग मी नगरवरतूनच माठ घेऊन आली होती. कारण पुण्याला जे आहे तर भरपूर त्याचे रेट जास्त आहे, महाग आहे. त्यामुळे मग आपल्या नगरवरतूनच मी घेऊन गेली होती. हाय बाई, तू पण नाही गेली आज कॉलेजला? तुला या मिरची पावडर आणि काढून घ्यावं आहे सध्या असेल का आम्हाला सुट्टी असते फ्रायडे सॅटर्डेला. पण आता कॉलेजमध्ये कोर्स कम्प्लीट करायचं. नेक्स्ट नंतर एक्झाम आणि आता पेपर आता एप्रिलमध्येच येते ना. एप्रिल मे मध्ये म्हणजे मे स्टार्टिंग कॉलेज बंद केले ना, ऑनलाईन केले. मेसचं काय चालू आहे? मेस आम्ही काही काही बंद होऊ राहिलं आणि काही चालू आहे. पण तसं न्यूज मध्ये काही सांगितलं नाहीये की म्हणजे शॉर्टेज नाही म्हणून. सगळीकडे अफेक्ट आहे. असं जे मोठे मोठे आता तिथं खानावळ वगैरे चालू आहे ना, मोस्टली त्यांनी हॉटेल वगैरे सगळे गॅस बंद केली. कारण मोस्टली घरी जास्त घरी कसं 1 महिन्याला 1 सिलेंडर लागतो आणि इथे तुम्हाला दिवसाला 10 सिलेंडर लागत असतील मेसला. पण मेसनी बंद करू शकते, हॉटेल बंद करू शकतात. हॉटेलचं इतकंही नाही.
हाय. सुरक्षा किती काय चांगली ते महत्वाचं असतं नाही त्या सगळ्यात हा मग काय सगळ्यात चांगला फक्त पुरं सगळ्याचे सुरक्षित ठेवून दिलं पाहिजे आपल्यात काय टाकायचं हा तसंच करावं. तर मग एक तासभर जे आहे तर मुलींपाशी थांबलो, गप्पा वगैरे झाल्या आणि त्यांना जे सामान आणलं होतं ते थोडंसं व्यवस्थित काढून दिलं आणि त्यानंतरून मग एक तासाच्या नंतरून आम्ही तिथून निघलो. तर मग मी घरून येताना सकाळच्या वेळेला जे आहे थोडंसं लवकर उठून कोबीचे परोठे बनवून आणले होते, कारण माझ्या मुलीला जे आहे तर कोबीचे परोठे खूप आवडतात, म्हणून मग कोबीचे परोठे बनवून आणले होते. तर म्हटलं आता आम्ही गेल्याच्या नंतरून जे आहे तर तुम्ही अगदी व्यवस्थित जेवण करा. तर मग एक तासभराच्या नंतरून आम्ही तिथून निघलो आणि अवघ्या एक अर्ध्या पाऊण तासाच्या अंतरावरतीच परत मग आम्ही आलो इकडे माझ्या जावाच्या घरी. तर तिथे मग घराची वास्तुशांती वगैरे होती, तर सर्व पाहुणे वगैरे जमलेले होते. मग सर्व काही घर वगैरे पाहिलं आणि मग सर्व पाहुणे रावळे जे जमलेले होते तर त्यांच्या गाठी भेटी झाल्या, थोड्याशा गप्पा गोष्टी झाल्या आणि मग गप्पा गोष्टी झाल्याच्या नंतरून जे आहे तर मग सर्वांनी मिळून आम्ही जेवण वगैरे केले आणि जेवण झाल्याच्या नंतरून पाहुण्यांना देखील वाटं लावलं आणि मग नंतरून आम्ही बसलो थोडंसं गप्पा मारत आणि मग एक अर्धा तास टाइम स्पेंड केला आणि त्याच्यानंतरून जे आहे तर मग आम्ही तिथून लगेच 4:15 वाजता असे काही पुण्यावरतून निघलो. मला तिकीट पडली तुझी बोल झाले काय होते काय पुढं प्लॉट आहे तुमचे शेताला आपले कसं लोक आम्ही बांधकाम केलं आमच्यानंतर हे सुरू केलं. आमचं पहिलं हे होतं ते एक होतं ते पलीकडचं आमच्याकडे सुरू केलं तर हे आमच्या आधी आम्हाला करमत नाही करमत नाही मी येणारच नाही. तुला कडे बोलता येत नाही तुमचं इकडे लहान मग मेन सिटी दे तेवढं वाढलं आम्हाला जिल्हा काय आम्हाला तर पुण्यावरतून निघल्याच्या नंतरून जे आहे तर एक तासभराच्या अंतरावरती तर माझ्या बहिणीची मैत्रीण वगैरे आम्हाला भेटले आणि ते नगरवरतून पुण्याला येत होते आणि आम्ही पुण्यावरतून नगरला जात होतो. तर मग मध्येच आमची गाठभेट झाली आणि मग तिथे थोडंसं चहा पाणी केलं. स्प्राईट घे मम्मी. म्हणल्यामुळे जिरा सोडा घ्यायचं काय घ्यायचं हा घ्या जिरा सोडा घ्यायचं तर काय घ्यायचं काय जमते. तर चहा पाणी घेतलं आणि त्याच्यानंतरून जे आहे तर पटकन घराचा रस्ता धरला, कारण सूर्य मावळत आला होता आणि काही क्षणातच जे आहे तर अंधार झाला असता आणि थोडंसं संध्याकाळच्या वेळेला जे आहे तर समोरच्या गाडीचा जो आहे तर प्रकाश समोरून आपल्या डोळ्यावरती येतो आणि मग गाडी चालवायला प्रॉब्लेम होतो, म्हणून पटकन आपलं घरी पोहोचू अशा दृष्टीने जे आहे तर मग आम्ही लवकर घराकडे निघलो. तरी देखील घरी येईपर्यंत जे आहे तर 8 वाजले होते. तर असा जे आहे तर आजच्या दिवसाचा अख्खा पूर्ण प्रवास झाला आणि चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच करते स्टॉप. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.